आक्रमक भूमिका घेतल्याने आज युथ काँग्रेसच्या वतीनं हे आंदोलन जे आहे ते केलं जात होतं। गिरगाव चौपाटीचं लोकेशन निश्चित करण्यात आलेलं होतं, मात्र पोलिसांनी त्या सगळ्या परिसरातील आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर हे आंदोलन जे आहे ते ट्रायडेंट हॉटेलच्या जवळून सुरू झालं आणि सध्या ह्या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। आपण पाहतोय की एक आंदोलकाला गाडीत बसवण्याचा प्रयत्न जे आहे ते सगळे पोलिसांच्या माध्यमातून केला जातोय। सध्या सगळे आंदोलक जे आहेत ते रस्त्यावरती ठिय्या मांडून बसलेले आहेत आणि काही महिला काँग्रेसच्या जे काही कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय। काही महिला कार्यकर्त्या डॉक्टरच्या वेशामध्ये आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा निषेध आंदोलन जे आहे ते केलं जात आहे। पोलिसांच्या 2 मोबाईल व्हॅन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि या मोबाईल व्हॅनमध्ये सगळ्या आंदोलकांना डांबण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। मोठमोठ्यानं घोषणाबाजी या सगळ्या परिसरामध्ये प्रामुख्यानं होताना पाहायला मिळते आणि हे आंदोलन रस्त्यावरती होत होतं। मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली होती आणि म्हणून पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आले आणि आता या सगळ्या आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न खरं तर पोलिसांच्या माध्यमातून केला जातो आहे। गिरगाव चौपाटीचं जे काही लोकेशन निश्चित करण्यात आलेलं होतं त्या व्यतिरिक्त दुसऱ्या ठिकाणी हे आंदोलक होताना पाहायला मिळतं आणि म्हणून या सगळ्या आंदोलकांना आता हटवण्याचा प्रयत्न जो आहे प्रामुख्यानं केला जातो आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि जी काही बॅनरबाजी किंवा घोषणाबाजी या सगळ्या परिसरामध्ये होते त्या सगळ्यांना हटवण्यासाठी प्रयत्न पोलीस करताना पाहायला मिळतात। डीसीपी प्रवीण मुंडे त्याचबरोबर डीसीपी मोहित गर्ग हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि रस्त्यावरती बसलेल्या आंदोलकांना सध्या हटवण्याचा प्रयत्न केला जातोय। आपण पाहतोय रस्त्यावरची जी ठिय्या मांडून बसलेले आहेत त्या आंदोलकांना उचलून गाडीत डांबण्याचा प्रयत्न जे आहे ते सगळे पोलीस करताना पाहायला मिळतात। वरिष्ठ अधिकारी प्रामुख्याने यामध्ये धडपडताना दिसत आहेत आणि रस्त्यावरती कुठल्याही पद्धतीची वाहतूक कोंडी होऊ नये आणि त्याचबरोबर कुठलाही कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून हे सगळे प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत। फलटण येथील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये सातत्यानं विरोधकांकडून सरकारवरती टीका केली जाते आणि कारवाईची मागणी सुद्धा केली जाते आहे। या सगळ्या कारवाईवरती काही प्रश्न सुद्धा उपस्थित करण्यात आलेले होते, मात्र आता आपण पाहतोय की काँग्रेसकडून, खास करून युथ काँग्रेसकडून ही आक्रमक भूमिका घेण्यात आल्यानंतर आता या सगळ्या आंदोलकांना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलंय आणि आपण मगापासून पाहतोय गिरगाव चौपाटीचं जे ठिकाण आंदोलनाचं होतं त्या ठिकाणच्या सगळ्या कार्यकर्त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, मात्र आता आपण पाहतोय मरीन ड्राईव्हच्या परिसरामध्ये हे आंदोलन रस्त्यावरती होताना पाहायला मिळतं आणि त्या आंदोलकांना सुद्धा आता ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या माध्यमातून केला जातो आहे। रस्त्यावरती बसलेले जे आंदोलक आहेत त्यांना सुद्धा उचलून ताब्यात घेण्याची कार्यवाही पोलिसांच्या माध्यमातून केली जात आहे। युथ काँग्रेसचे सगळे हे कार्यकर्ते आहेत, त्याचबरोबर महिला पदाधिकारी सुद्धा आहेत, त्या सुद्धा डॉक्टरच्या वेशामध्ये या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं आणि त्यांच्या माध्यमातून जोरजोरात ही घोषणाबाजी जी आहे ती सुद्धा केली जाते आहे। एक आंदोलकाला सध्या गाडीमध्ये डांबलं जात आहे, त्यांच्यावरती ही ताब्यात घेण्याची कार्यवाही जी आहे ती केली जाते आहे। या बाजूला आपण पाहतोय की युथ काँग्रेसचे जे काही पदाधिकारी आहेत ते मोठ्या संख्येने या ठिकाणी जमलेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ताब्यात घेण्याची कार्यवाही जी आहे ती या ठिकाणी केली जाते आहे। महिला कार्यकर्ते असल्यामुळे महिला पोलिसांना सुद्धा या ठिकाणी बोलावण्यात आलेलं होतं आणि त्यांना आता एक एक करून गाडीमध्ये डांबलं जात आहे। जे ठिकाण आंदोलनाचं निश्चित करण्यात आलेलं होतं त्याच्या व्यतिरिक्त ट्रायडेंटच्या सगळ्या परिसरामध्ये आता आपण पाहतोय हे आंदोलन सुरू झालेलं होतं आणि त्यांना सुद्धा आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आपण पाहतोय एक आंदोलकाला उचलून पोलीस खरं तर गाडीत डांबतायत आणि हे आंदोलन आता संपवण्याचा प्रयत्न जे आहे ते करताना पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणामध्ये बघ्यांची सुद्धा गर्दी या ठिकाणी झालेली आहे। मरीन ड्राईव्हच्या सगळ्या परिसरामध्ये हे आंदोलन होतंय आणि आक्रमक पद्धतीने युथ काँग्रेसने या आंदोलनाला सुरुवात केली होती आणि म्हणून पोलिसांनी सुद्धा अधिकची फोर्स या ठिकाणी बोलावली आणि त्यांना सुद्धा आता या ठिकाणी काम पोलिसांच्या माध्यमातून केलं जातं हे स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळतं आहे। खास करून रस्त्यावरती बसलेले जे आंदोलक आहेत त्यांना आता इथून हटवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। खरं तर रस्त्यावरती आंदोलक बसल्यामुळे वाहतूक कोंडीला मोठा फटका जो आहे तो वाहतूक कोंडीचा या ठिकाणी जाणवतोय आणि म्हणून हे आंदोलन लवकरात लवकर या ठिकाणी संपावं म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा प्रयत्न करताना प्रामुख्यानं पाहायला मिळतात।